तर त्या अप्पल राजामध्ये आतिर ऋषींचा अंश होता आणि सुमती मातेमध्ये सुद्धा अनसुयेचा अंश होता आणि म्हणून त्यांची शिव उपासना खूप प्रबळ होती आणि म्हणून श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या घरी अवतार घेतला. अप्पलराज यांच्या घरी श्राद्ध होतं. अमावस्येचा दिवस होता, श्राद्ध होतं आणि इतक्यात दारामध्ये एक तरुण आला आणि तो ओम भवती भिक्षाम देही असं त्यांनी म्हटलं. असं म्हटल्यानंतर तिला आता प्रश्न पडला की श्राद्धासाठी ब्राह्मण तर बोलावले आहेत आणि हा अतिथी दारात आलेला आहे, तर आता आपण ह्याला विनमुख पाठवायचं की नाही. म्हणजे अनसुयेपुढे जो प्रश्न पडला होता की हे आपल्या दारात आलेले इच्छा भोजन मागतायत, तर नेमकं काय करावं. मग तिने असा विचार केला की दुपारी 12 वाजता दत्त महाराज येतात, अशी पूर्वापार चालत आलेली समजूत आहे. म्हणून मग तिने काय केलं की तो श्राद्धाचा जो स्वयंपाक होता तो ब्राह्मणांना द्यायच्या आधी तिने त्या युवकाला दिला आणि असं दिल्यानंतर तो युवक म्हटला की माते, तू मला काहीतरी वर माग, कारण मी संतुष्ट झालेलो आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणाली की बाळा, माझी फक्त एकच इच्छा आहे की तू आत्ता मला माता म्हणून जे संबोधन केलेलं आहे तर ते संबोधन तू सार्थ करावं. तर म्हणे का, तर म्हणे एक तर मला जी मुलं झाली तर ती मुलं जगत नाहीत आणि जी 2 जगलेली आहेत त्यातला एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे, त्याच्यामुळे मला पुत्र सुख नाही. तर मला असं वाटतं की दत्त महाराज जसे आहेत तर त्याच्याप्रमाणे ज्ञानी आणि गुणी मुलगा मला व्हावा. असं म्हटल्यानंतर त्या युवकाने आपलं दत्त महाराजांचं स्वरूप तिच्या पुढे प्रकट केलं आणि तिला सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण होईल, मीच तुझ्या पोटी जन्माला येईल. असं म्हणून महाराज अंतर्धान पावले. अंतर्धान पावल्यानंतर थोड्या वेळाने अप्पलराज आले. सुमतीने त्यांना सगळा घडलेला वृत्तांत सांगितलं. ते म्हणले, अगं तू केलं ते योग्य केलं. सावकाश त्यांना मुलगा झाला. तर तो कधी झाला, तो चित्रा नक्षत्रावर गणेश जयंतीच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. म्हणजे गणेश चतुर्थी ही त्यांची तिथी, म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांना गणपतीचाच अवतार मानतात.